पनवेल जवळील खारघर येथून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी पाटीजवळ भीषण अपघात झाला. त्यात 5 जण ठार तर 1 जण जखमी झाला. वरवडे टोलनाक्यापासून 26 किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला. अपघातापूर्वी कारचा स्पीड अंदाजे 120 ते 130 किलोमीटर होता असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरवडे टोल नाक्याजवळ ही कार रात्री 11:15 वाजता आली होती. टोलपासून सुमारे 2 ठिकाणी रस्ता खूपच खराब आहे, ज्या ठिकाणी वाहनांचा वेग ताशी 20 ते 30 किलोमीटर पर्यंतचाच ठेवावा लागतो. तरी देखील अवघ्या 20 मिनिटात ती कार 25 किलोमीटर पुढे आली होती असेही पोलिसांनी सांगितले. भीषण अपघातात 5 जण ठार झाल्याने सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी अपघातस्थळी भेट दिली. त्यावेळी कारचा वेग, अपघाताच्या कारणांचा अंदाज घेण्यात आला. चालकाने कुठेही न थांबता सलग 6 ते 8 तास वाहन चालवले. रात्री 11:15च्या सुमारास डुलकी लागली आणि वाहन आहे त्या स्पीडने रस्त्याच्या डाव्या बाजूच्या झाडांवर जोरात आदळले. सुरुवातीला लिंबाच्या झाडात धडकलेली कार ते झाड तोडून पुढच्या झाडावर जोरात आदळली. कार चक्काचूर झाल्याने मशीन आणून कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढावे लागले असेही पोलिसांनी सांगितले. बुलेट ट्रेनचा स्पीड ताशी 380 किलोमीटर पर्यंत असतो. वंदे भारतचा रेल्वेचा स्पीड साधारणपणे ताशी 110 ते 130 किलोमीटर असतो. देवडी पाटीजवळ अपघातग्रस्त झालेल्या कारचा वेग हा वंदे भारत रेल्वेच्या वेगा एवढाच असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. कारण रस्त्याच्या डाव्या बाजूला झाडांना धडकलेली कार चक्काचूर झाली. कारच्या धडकेत लिंबाचे आणि दुसरे एक झाड तुटून पडले. इतका भयानक अपघात होता. अपघातानंतर मोठा आवाज आला आणि परिसरातील लोक त्या ठिकाणी धावल्याचे पोलिसांनी सांगितले.